प्रथमतः कवटेसार नागरिकांना माझा सलाम. आणि आजचा जो विषय आहे तो समरोळपांतला जो रस्ता व्हायला लागला आहे त्या संदर्भात आहे. रोजगार हमीतून तो रस्ता होत आहे आणि तो रस्ता आहे तो दक्षिण उत्तर आहे. त्या रस्त्याबद्दल आहे आणि तिकडं आमचं शेत आहे. मला तिकडं रोज जायला लागते आणि मला आता असं जाणवले की तिथं राजकारण चालू झाले. आणि राजकारण आणि समाजकारण हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि ज्यावेळी समाजकार्यामध्ये राजकारण येते त्यावेळी त्या कामाला गालबोट लागते हे आम्हाला माहीत आहे. तर तुम्हाला सांगतो ते विषय कसा आहे. आणि समजा आज मी लोकांनी चुकीची माहिती द्यायला लावली असं कोणाला वाटतंय तर त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी योग्य माहिती काय आहे ते गावासमोर त्यांनी मांडावं. माझी काहीसुद्धा अडचण नाही. आणि समजा आज माझी भूमिका चुकीची असेल तर मी कवटेसार गावाकडनं माफी मागणार आणि बाबा मला माहिती चुकीची मिळाली आणि मी तुम्हाला चुकीची दिलो त्याबद्दल कवटेसार गावाला मला क्षमा करावं असं म्हणून मी माफी मागून त्यातनं बाहेर पडणार. आणि एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझं कर्तव्य आहे की लोकांच्यापर्यंत सत्य बातमी पोचवावी. आणि ज्यावेळी लोकांच्यामध्ये जागरूकता येणार त्यावेळीच गावचा विकास होणार. आणि आमचा उद्देश हाच आहे की कवटेसार गावचा विकास. तर तुम्हाला प्रथमतः मी सांगतो हे रोजगार हमी रस्ता व्हायच्या आधीची तुम्हाला पार्श्वभूमी सांगतो. आम्हाला त्या वाटेला लई प्रॉब्लेम होत होता. आम्ही काय केलं प्रत्येकाकडनं 4,000 रुपये वर्गणी काढून आम्ही मुरुम ओढलेला आणि ते मुरुम माझ्या रानापर्यंत पडलेला. आणि तुम्हाला सांगतो ह्यो रोजगार हमीचा रस्ता झाला असता नाही झाला असता आम्हाला काय फरक पडला नसता. आम्हाला रस्ता होता, आमची वाहनं ये जा करते, आम्हाला काही प्रॉब्लेम नव्हता. आणि ह्याच्या पुढचं आमचं प्लॅनिंग काय होतं जो पुढं रस्ता राहिला आहे त्याच्यासाठी पण 4,000 वर्गणी काढायचं आम्ही प्लॅनिंग केलं आणि आम्ही तो रस्ता करणार होतो. सभागती काय झालं रोजगार हमी योजनेतनं तो रस्ता काय ते मंजूर झाला आणि त्या रस्त्याला म्हणजे चालना मिळाली त्याबद्दल आम्ही देवाला धन्यवाद देतो. आणि मग आमचं पुढे जे 4,000 रुपये जाणार होतं ते आमचं वाचलं आणि तो पुढे रस्त्याला. आणि तुम्हाला सांगतो मी माझं 5-6 गुंठ रान काय दिलं तुम्हाला सांगतो ऐकून घ्या. आम्हाला त्यात काय राजकारण करायचं नव्हतं. काय बाबा रस्ता व्हायला आहे लोकांनी म्हणजे मुरुम मोडायला रिवर्स घ्यायला बरं पडेल मी माझा मुरुम जागा दिली ह्यामध्ये आणि समजा मी दिलो नसतो आणि ह्यो रस्ता झाला नसता आमचा रस्ता ऑलरेडी माझ्या राना पण झाला हे सगळ्या गावाला माहिती आहे. आम्ही काय त्याग केला फक्त गावचं कल्याण होऊन देईल शेतकऱ्यांनी सुख लागून देईल हेच आमचा उद्देश. आमचा राजकारणाचा कोणत्याही प्रकारचा आमचा हस्तक्षेप नाही. आणि बघा कसं असते समजा मी सत्तेबद्दल बोललो समजा पावर कसं असते पावर कशासाठी करायच्या पाहिजे समाजीकरण करायसाठी गावामध्ये विकास आणण्यासाठी पावर लागत्या. आम्हाला राजकारण करण्यासाठी पावर नको बाबा. आम्हाच्या डोक्याचे पाप नको. आम्हाला जी पावर पाहिजे ते गावचं कल्याण करण्यासाठी पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो आता त्या वाटेवर राजकारण आले 100% आले. आणि समजा मी चुकीचं सांगत असलो तर मी लोकांनी विनंती करतो त्यांनी परत पण लोकांनी खरी बातमी सांगावी. आणि ह्याच्या आधी तो आता आमचं रान एक आहे कुठं इथं मोठीमध्ये बरोबर तिथं पण आम्ही रस्त्याची व्यवस्था करून घेतलो आहे. आणि खरोखर त्या रस्त्याचे सगळ्यात मोठे योगदान कोणाचं असेल तर ते योगदान आहे संदीप शिरपाल गाडवे या व्यक्तीचं तिथं फार मोठं योगदान आहे. आणि त्या व्यक्तीनं सगळं पुढं होऊन महालिंग पाटील असतील त्यांनी पुढं होऊन तो रस्ता तिथं मग आम्हाला 12 गुंठ जमीन खरेदी करायला नव्हती ती खरेदी केलीत आणि तो रस्ता तिथं झाला. आणि ज्यावेळी बाबा तिथं नाळी पडतील काय पडतील तिथं आम्ही वर्षाला 1,000 रुपये वर्गणी काढून नाळी भरून आम्ही आमच्या रस्त्याची तिथं सुकलो. तिकडे पण आमचा रस्ता झाला आहे. आम्हाला कुठंच रस्त्याचा प्रॉब्लेम नाही. आणि खरोखर कवटेसार गावाला मी विनंती करतो येणाऱ्या 2027 मध्ये
संदीप श्रीपाल गाडवे या तरुणाचा तुम्ही विचार करा. खरोखर ह्यो गावचा विकास करू शकतोय. कारण हे तुम्हाला सांगतो, त्यानं जे तिथं तो तर रस्ता त्यांनी म्हटलं 10-12 वर्षांमागचा रस्ता आहे. त्यांनी त्या काळी पुढाकार घेऊन तो रस्ता केला आहे आणि खरोखर त्यांनी जे काम केलं आहे त्या कामाबद्दल त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. आणि काही 6 महिन्यापूर्वी त्यांनी मला एक काम सांगितले, मला ते काम करायला जमलं नाही, त्याबद्दल मी त्यांची माफी मागतो. आणि काम मी नाही केलो म्हणून त्यांनी कोणत्याही प्रकारची मला म्हणजे आपशब्द बोलला नाही किंवा मला प्रत्युत्तर केलं नाही, त्याबद्दल देखील मी. आणि हेच मोठ्या लोकांचं वैशिष्ट्य आहे, ती कोणाला काही बोलत नाहीत. आणि खरोखर येणाऱ्या निवडणुकीमध्ये संदीप श्रीपाल गाडवे या तरुणाचा तुम्ही विचार करा. आणि बघा, आज तिकडं पण रस्ता आम्हाला झाला, धन्यवाद. आणि आम्हाला खरोखर शेजारी लोक लई भारी आहेत, त्यामुळं आम्हाला काय वाटतं प्रॉब्लेम होत नाही. आता मेन मुद्द्यावर येतो, इथं राजकारण कसं आलं आहे ते, बरोबर. तर तुम्हाला सांगतो, जो मेन रस्ता जो आहे ते काय आले, पावसामुळं तिथं गाड्या ये जा केल्यामुळं रस्ता एकदम खराब झाला आहे. आज गाड्या आजच जाईना झाल्यात. मग आता तिथं मुरुम तर वाढला पाहिजे. मग लोकांचं म्हणणं काय, गुंट्याला 20-20 रुपये वर्गणी काढायचं. आता लोक म्हणतात आम्ही काय वर्गणी देत नाही, आणि त्यात मी पण आहे, मी पण देत नाही. ह्याला कारण काय, आज कसं आहे तुम्हाला सांगतो घ्या, आम्ही एक सामाजिक कार्यकर्ता आहे, आम्हाला शेतकऱ्याची बाजू मांडणं गरजेचं आहे. आणि खरोखर मी लोकांना विनंती करतो, तुम्ही कुणाकडे वर्गणी मागायला जाऊ नका. तुम्हाला लोक वर्गणी देणार नाहीत, सगळी फिटिंग तयार झाल्या. आणि नाही म्हणण्यापेक्षा तुम्ही न जाऊन शाबूत राहा, हेच तुमच्यासाठी फायद्याचं आहे. आणि ह्याच्यामध्ये राजकारण येण्याची 5-6 कारणं आहेत. त्यातली 3 कारणं मी तुम्हाला सांगतो आहे. घ्या. पहिली गोष्ट, त्या वाटेमुळं काय नव्हतं, येणाऱ्या इलेक्शनमध्ये लोकांनी उमेदवारीचा दावा करता येणार होता. मग तो पहिली गोष्ट दावा होऊ नये म्हणताना ते जे आता जो मेन रस्ता जो बाद झाला आहे तिथं सहभाग घ्यायचा नाही, हे एक रस्ता आहे, म्हणजे कारण आहे. दुसरी गोष्ट आहे, तुम्हाला सांगतो या दुसरी गोष्ट आहे, म्हणजे त्या रस्त्याची अगोदर लोकांनी वर्गणी काढल्यात. मग हे 3 वेळा काहीतरी वर्गणी काढल्या, 2-3 वेळा. मग काही लोकांनी त्यावेळी वर्गणी दिली नाही. मग अशी इच्छा आहे की लोकांनी मागं ज्या वर्गणी राहिल्या त्या वर्गणी काढावं आणि तो आता रस्ता दुरुस्त करून घ्यावा, हे दुसरं राजकारण आहे. आणि तिसरं राजकारण काय तुम्हाला म्हणतो, आज समजा त्या रस्त्याचं उद्घाटन करायला कोणतरी येणार असलीच, समजा कोणतं उद्घाटनाला कोणतं येणार असतील, मग लोकांची इच्छा असेल की बा ती व्यक्ती उद्घाटनाला येऊन ये, असं पण असू शकेल. मला काय माहीत नाही, मला जे थोडंफार वाटते ते मी सांगितलो. आणि बरेच त्याला कारण आहेत, काय तिथं ते राजकारण आहे. आणि खरोखर आम्हाला काय राजकारण जमत नाही. आमचा उद्देश आहे फक्त समाजाची झटणे, समाजामध्ये जे काही अडचणी आहेत त्या अडचणीवर पर्याय शोधणे, हा जो उद्देश आहे. आणि खरोखर आता मी दिलीप गाडवे आणि सरपंचांना विनंती करतो, आमच्या रानामध्ये आता जो काय 5-6 डबं तिथं जे मुरुम पडला आहे, ते मुरुम तिथं तुम्ही तो मेन वाटेला आणून भरावा. आणि खरोखर आता झाले कसं, तो रस्ता चांगला झाला आहे आणि ह्यो रस्ता बाद झाला आहे. आणि खरोखर तो जो मुरुम पडला आहे, तो 5-6 डंपर ते मुरुम इकडं आणून ते भरावं, जेणेकरून शेतकऱ्यांचं हाल होणार नाही. आणि खरोखर मला जे वाटते ते मी बोललो आहे, म्हणजे सगळं पूर्ण अभ्यासून बोललो आहे. आम्हाला काय राजकारण जमत नाही, आणि जिथं राजकारण आहे तिथनं आम्ही बाहेर आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.